परिस्थितीचा प्रसंग 16-18 वर्षाच्या दरम्यानचा असेल. एवढं लहान मूल या परिसरामध्ये राहत आहे हे त्यांना कोणीतरी सांगितलं, आणि कोणीतरी सांगितलं की तेही काही साधे पुरुष नाहीत, तेही चमत्कारी आहेत, तेही योगी आहेत. मग आपण कसे मोठे योगी आहोत हे दाखवावं असं चांगदेवाला वाटलं, आणि चांगदेवानी एक पत्र पाठवलं. आता पत्रात काय लिहावं असा प्रश्न पडला चांगदेवाला. कारण आदरणीय म्हणावं तर वय कमी आहे, अहंकार दुखावत होता आदरणीय म्हणायला. चिरंजीव म्हणावं तर तोही योगी, आपणही योगी, मग काय लिहावं? बराच वेळ विचार केला चांगदेवाने आणि कोरच पत्र पाठवून दिलं. ज्ञानोबारायांना ते पत्र मिळालं. ज्ञानोबारायांनी ते पत्र घेतलं आणि त्याच्यावर 65 ओव्या लिहिल्या, ज्यांना आपण चांगदेव 65 म्हणतो. त्या 65 ओव्यांवर इतकं बारीक सूक्ष्म चिंतन अलीकडच्या काळात अनेक अभ्यासक महात्मे करतात, तरीही चांगदेव 65 सुद्धा सुटत नाही. त्या 65 ओव्यांचं पत्र चांगदेवाला पाठवलं. चांगदेवांनी वाचल्याबरोबर आपल्या काय काय गोष्टी आपल्यात कमी आहेत हे कळलं, आणि मग त्यांना भेटावंसं वाटलं आणि निघाले चांगदेव. आणि भेटायला निघाल्यावर माऊलींनी भिंतीला म्हटलं, चला भिंतीबाई, आपला एक साधक, आपला एक शिष्य भेटायला येतोय. तो घोड्यावर बसून येतोय, वाघावर बसून येतोय, आपणही कशावर तरी बसून जायला हवं. म्हणून भिंतीवर माऊली गेले. खूप सुंदर अद्भुत अशी कथा आहे. या कथेतला सार आपल्याला समजून घ्यायचा आहे की तुमचं अंतिम ध्येय आत्मज्ञान असलं पाहिजे. तुम्ही रिद्धी-सिद्धीमध्ये अडकलेत म्हणजे तुम्ही चांगदेव झालेत. मग चांगदेव म्हणून तुम्ही 1400 वर्ष जगलात काय आणि 14,000 वर्ष जगलात काय? अंतिम ध्येय जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत प्रवास अंतिम होत नाही. आणि तुम्ही प्रवासाच्या पूर्वी किती मुक्काम केलेत याच्यावरून तुमच्या प्रवासाचं मूल्यमापन होत नाही. उलट तुम्ही प्रवासात जेवढे जास्त थांबे घ्याल तेवढं तुमचं ध्येय, तुमचा मुक्काम दूर जाईल. आणि म्हणून आपल्या मूळ मुक्कामाला जाण्याच्या अलीकडचे हे थांबे आहेत. स्वर्ग नरक असतील, रिद्धी सिद्धी असतील, हे अलीकडचे थांबे आहेत. इथं आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला पुढं जायचंय. स्वर्गातही अडकायचं नाहीये, रिद्धी सिद्धीमध्येही अडकायचं नाही. कारण ती सिंधी मनच आहे. एकदा रिद्धी सिद्धीमध्ये त्या संधीत मन अडकलं. सुंदर शब्द आहे संधी. 2 लाकडाच्या मध्ये फट आहे, त्या फटीमध्ये एखादा माणूस अडकला की त्याला अलीकडेही जाता येत नाही, पलीकडेही जाता येत नाही. ती संधी मनच आहे. अशा अवघड जागी हे मन एकदाच अडकलं की या मनाला रिद्धी सिद्धीच्या बाहेरही पडता येत नाही, मध्येही जाता येत नाही. मध्ये जावं तर अंतिम ध्येय सापडत नाही, बाहेर यावं तर पुन्हा विषय वाचला इंद्रियांना जकडून टाकते, म्हणून तो अडकून बसतो. ती संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये. आणि मग अभ्यास थांबतो. मी मुक्कामाला पोहोचलो हा अहंकार निर्माण झाला की मग अभ्यास कशाचा? मी पास झालो असा गैरसमज ज्याला झालाय तो अभ्यास कशाला करत बसेल? म्हणून अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. अशा प्रकारचं बळकटपण इंद्रियांचं आहे. इंद्रियांना कमी समजायचं नाही, त्यांच्यामध्ये भरपूर ताकद आहे. साध्या लोकांना तर ते नियंत्रणात ठेवतातच, मोठमोठ्या लोकांनाही यांनी नियंत्रणात ठेवलंय. अशा प्रकारचं वर्णन माऊली करतायत. पुढं भगवंतांचा श्लोक आहे. भगवंत काय म्हणतायत बघूया. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात म्हणून सर्व इंद्रियांचे संयमन करून समाहित चित्त होत्साता मतपर हो, कारण इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन आहेत त्याचीच प्रज्ञा सिद्ध झाली असे समजावे. म्हणून मग या इंद्रियांना, की जी इंद्रिय रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्यांनाही भुलवतात, झुलवतात, अशा या मनाला कसं जिंकावं त्याचा उपाय इथं भगवंतांनी सांगितलाय. माऊली त्याचं काय वर्णन करतात बघूया. म्हणून ऐके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया. अर्थात
म्हणून अर्जुना ऐक, जो सर्व विषयांची आसक्ती सोडून या सर्व इंद्रियांचे दमन करतो. बघा, म्हणून या ऐके पार्था, म्हणून अर्जुना तू ऐक, या ते निर्दळी जो सर्वता, या इंद्रियांना पूर्णपणे निर्दळ जो करतो या इंद्रियांचं. कशी तर सर्व विषयी आस्था सांडोनिया, विषयांबद्दलची पूर्ण संपूर्ण आस्था जो टाकून देतो, जो या इंद्रियांचं निर्दळन करतो, तोची तू जाण योग निष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. अर्थात ज्याचे अंतःकरण विषय सुखाने फसले जात नाही, तोच पुरुष योग निष्ठेला योग्य आहे असे तू समज. ज्याला विषय आवडतच नाही तो आत्मस्थितीला पोहोचला. बघा, व्हाईसे वर्षा, दोन्हीपैकी कोणताही एक अर्थ घ्या. आत्मसुखाला उपलब्ध झालेल्या महापुरुषाला विषयांमध्ये आसक्ती वाटतच नाही, किंवा ज्याला विषयामध्ये आसक्ती वाटतच नाही, समजून घ्यायचं की त्याला आत्मसुख मिळालेलं आहे. आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. माऊलींनीच वर्णन केले. आत्मसुखाची गोडी ज्याला मिळाली त्याला विषयाचं सुख मग आवडतच नाही, कारण त्यानं तुलना केलेली असते दोन्ही सुखाची. आणि म्हणून तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण, तोच योगनिष्ठ आहे असं तू समज. योगनिष्ठेचं कारण तो आहे. योगनिष्ठेचं कारण काय आहे तर इंद्रियांवर विजय मिळवणं, विषयांवर विजय मिळवणं, हेच योगनिष्ठेचं कारण आहे. योगनिष्ठ व्हायचं असेल, प्रज्ञावान व्हायचं असेल, स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. आणि ज्यानं नियंत्रण इंद्रियांवर मिळवले तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण. विषयांबद्दलची आस्था ज्यानं टाकून दिलेली आहे तोच स्थितप्रज्ञ योगनिष्ठ पुरुष आहे. इंद्रिय दमन हे योगनिष्ठेचं कारण आहे. म्हणून तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. विषयाच्या सुखामध्ये त्याच्या अंतःकरणात कधीच आसक्ती निर्माण होत नाही, तो भुलून जात नाही. झकवेना, झकवणं म्हणजे फसवणं. विषय सुखानं त्याचं अंतःकरण कधीही भुलून जात नाही, फसत नाही विषयांमध्ये, कारण त्याला कळलेलं आहे की हे विषय भुलवणारे आहेत, फसवणारे आहेत. आणि या विषयांच्या विषय सुखांच्या पलीकडचं एक अद्भुत असं सुख आपल्याला मिळालेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे, असं त्याला नेहमी दिसत असतं. माऊली पुढे म्हणतायत, येरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यन तुची पाही संसार असे. आणखी एक सूक्ष्मता माऊली इथं सांगतायत बघा. खरे पाहिले असता बाह्य विषयाचा त्याग करून मनात जर विषय वासना असतील तर अर्जुना त्याच्याजवळ संपूर्ण संसार आहे असं समज. मला एक खूप सुंदर गोष्ट आठवली ही ओवी वाचता वाचता. दोन भाऊ होते, सख्खे भाऊ, एकाच घरात वाढलेले. पण एकाला वाईट गोष्टींचा छंद लागला आणि एकाला चांगल्या गोष्टींचा छंद लागला. तर त्यांच्या आई वडिलांनी त्यातल्या एकाला कीर्तन, प्रवचन अशा गोष्टींमध्ये रमवलं. दुसरा जो होता त्याला मग तमाशा, नाचगान अशा गोष्टींमध्ये आवड निर्माण झाली. आणि दोघंही भाऊ एकाच दिवशी दोघंही मरण पावले. आता एक गोष्ट आहे, गोष्ट समजून घेण्याच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे की दोघंही भाऊ एकाच दिवशी मेले. जो भाऊ मंदिरामध्ये मरण पावला त्याला नरकात जावं लागलं, आणि जो तमाशामध्ये असताना मरण पावला त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यात आलं. जेव्हा हे दोघं आपापल्या स्वर्गात नरकात गेले तेव्हा दोघांना आश्चर्य वाटलं. ज्याला स्वर्गात जायचं होतं, जो म्हणजे मंदिरात मरण पावला, तो नरकात गेला. नरकात गेल्याबरोबर त्याने सांगितलं, अहो काहीतरी तुमचं चुकलंय, मला स्वर्गात पाठवायला पाहिजे होतं. आम्ही दोघं भाऊ आहेत, आम्ही दोघं जुळे आहेत, आम्ही सारखे दिसतो, म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी मंदिरात असताना मरण पावलंय आणि म्हणून मला तुम्ही स्वर्गात पाठवायला पाहिजे, मला तुम्ही नरकात का पाठवलंय?
तुमचं काहीतरी चुकलंय, डेटा चेक करा तुमचा. आणि जो स्वर्गात गेला होता त्यानं तिथल्या लोकांना सांगितलं, अहो मला तुम्ही चुकून स्वर्गात आणले, तुम्ही मला नरकात आणायला पाहिजे होतं, कारण मी तमाशा चालू असताना मेलोय आणि तमाशात मी मेलो तर मला नरक मिळायला पाहिजे, तुम्ही मला स्वर्गात का आणलं. दोघंही भावांनी तक्रारी केल्या, तपासल्यानंतर असं लक्षात आलं की जो मंदिरात मरण पावलाय तो सारखा विचार करायचा आत की माझ्यापेक्षा माझा भाऊ किती भाग्यवान, मी रोज देवाच्या दर्शनाला येतो, मंदिरात येतो, पण मला काही अनुभवालाच आलेलं नाही. त्याच्यापेक्षा मी तिकडे गेलो असतो तर किती चांगलं झालं असतं, तमाशात गेलो असतो तर किती छान झालं असतं, असं या मंदिरात येणाऱ्याला वाटायचं. म्हणजे तो रोज मंदिरात आला की त्याच्या मनात एकच यायचं, इथं येण्याच्याऐवजी तमाशाला गेलो असतो तर तिथलं काही नाच गाणं बघायला मिळालं असतं, असं त्या रोज मंदिरात जाणाऱ्या मित्राला रोज वाटायचं. म्हणून त्याचं शरीर मंदिरात असायचं पण मन तमाशात अडकलेलं असायचं. आणि जो मित्र रोज तमाशाला जायचा त्या मित्राला रोज वाटायचं की आपण येतो रोज तमाशाला, काय आहे या तमाशात, लोक नाचतात, आपण वेड्यासारखे पैसे उधळतो, काही रस नाही याच्यात, याच्यापेक्षा भावासारखं आपण मंदिरात जायला पाहिजे. पण आता आपण मंदिरात गेलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील, म्हणतील हा मंदिर बिघडवायला आला, मंदिरात जाऊ पण देणार नाहीत, आपल्याला नावं ठेवतील, निंदा करतील. त्याच्यापेक्षा हे आपलं जे चालू आहे तेच बरं, असं म्हणून तो जायचा खरं, पण जाताना त्याच्या मनात यायचं इथं जाण्याच्या जी मंदिरात गेलो असतो, हे यांची तोंड बघण्यापेक्षा देवाचं तोंड बघत बसलो असतो, किती चांगलं देवाची ती मूर्ती बघत बसलो असतो, असं त्याला रोज वाटायचं. आणि जो मंदिरात जायचं त्याच्या मनात तमाशा, ज्याचं शरीर तमाशा त्याच्या मनात मंदिर. मग फळ कशावरून मिळणार? त्यांनी डेटा पूर्ण चेक करून अपडेट दिले आणि सांगितलं की बाबा तुमचं शरीर कुठं आहे याच्यावरून तुमचं फळ ठरणार नाही, तुमचं मन कुठं आहे याच्यावरून तुमचं फळ ठरेल, परिणाम ठरेल. माऊली तीच ओवी सांगतायत, येरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही. बाहेरून तुम्ही विषयाचं सेवन करत नाहीयेत पण तुमच्या मनात विषय भरलेले आहेत, वरून वरून तुम्ही विषयांपासून दूर आहेत पण आत विषयच भरलेत. बघा, एरवी बाह्य विषय तरी नाही, बाहेरचे विषय नाही आहेत, परी मानसी होईल जरी काही. मनामध्ये थोडा जरी या विषयांचा विचार आला तरी साध्यंतूची पायी संसारी असे, तरी त्याला संसारीच म्हटलं जाईल. जे आत आहे तेच फळ देणार आहे, जे बाहेर आहे ते फळ देणार नाही. कारण जगाच्या दरबारात एखाद्या वेळी अन्याय होईल, देवाच्या दरबारात कधीच अन्याय होत नाही. देव सगळं बघतो, आतलं बघतो, ह्याला काय हवंय ते त्याला का हवंय हे तो बघतो, ते तो जाणतो. आणि त्याचा भाव जर प्रामाणिक असेल, त्याला ते जे वाटतंय ते जर सात्विक कारणासाठी असेल, त्याच्या आत्मिक उन्नतीसाठी, आत्मिक हितासाठी असेल, तर देव कधीच त्या गोष्टीच्या आड येत नाही. पण तुम्ही ती गोष्ट वरून वरून धार्मिक कोटिंग लावलंय, वरून वरून तुम्ही म्हणताय की मला तीर्थयात्रेला पाठव, पण आत तीर्थयात्रेतून काहीतरी विषय वासना पूर्ण करायची तुमची इच्छा असेल तर देव ती इच्छा पूर्ण करणार नाही, तेव्हा तुम्ही संसारीच मानले जाल. म्हणून जर परी मानसी होईल जरी काही, बाहेरून विषय नसले, मनात जरी ते विषय आले तरी साध्यंतूची पायी संसारी असे, तर समजून घ्यावं की तो माणूस अजूनही संसारी आहे. आणखी एक सुंदर गोष्ट आठवली, थोडा वेळ आहे म्हणून ती एक गोष्ट सांगतो. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ वैराग्यवान कोण, सगळ्यात श्रेष्ठ वैराग्यवान कोण, असा प्रश्न भगवान कृष्ण परमात्म्याला विचारण्यात आला. तेव्हा भगवान कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की भीष्म पितामह हे सगळ्यात श्रेष्ठ वैराग्यवान आहेत, सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मचारी आहेत, सगळ्यात श्रेष्ठ वैराग्यवान आहेत. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की भीष्माचार्य जगात सगळ्यात श्रेष्ठ वैराग्यवान कसे? कारण भीष्माचार्यांचं जर राहणीमान बघितलं तर उंची वस्त्र घालायचे, राजेशाही वस्त्र घालायचे,
एका राजमहालात राहायचे, आजूबाजूला दासदासी सेवक वगैरे असायचे. जिथं ते झोपायचे तो महलही तितकाच आलिशान होता, पण तरी ते श्रेष्ठ वैराग्यवान ठरले. कारण बाहेरून त्यांचं शरीर जरी या विषयांमध्ये रमताना दिसत असलं तरी अंतःकरणातून आतून त्यांच्या मनात यातल्या कोणत्याच गोष्टीबद्दल आसक्ती नव्हती. तुमचं शरीर विषयांमध्ये दिसतंय पण तुमचं मन त्यांच्यामध्ये नसेल तर तुम्ही वैराग्यवान आहात. आणि तुमचं शरीर एखाद्या हिमालयातल्या गुहेत असेल, एखाद्या कुटीत असेल, आश्रमात असेल, एखाद्या तीर्थक्षेत्रात असेल आणि मनात विषय भरलेले असतील तर तुम्ही संन्यासी नाही, तुम्ही विषयी आहेत. आणि म्हणून माऊली सांगतायत, येरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, परी साध्यंतुची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतली या बहु असू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासे. अर्थात विषाचा एक थेंब घेतला तरी जसा परिणाम फार होतो आणि मग तो थेंबच निसंशय प्राणहानी करतो. विषय किती? थोडेसे विषय, थोडेसे विषय असं म्हणून चालत नाही. थोडा जरी विषयाचा भाव मनात जरी आला तरी तो विषयाचा मनात आलेला भाव कसा घात करतो हे सांगण्यासाठी माऊलींनी उदाहरण दिलंय. जैसा का विषाचा लेशू, साप चावलाय, ठीक आहे, इथंच तर चावलाय, थोडासा चावलाय, 2-3 थेंब तर विष उतरले. माझ्या शरीरात तर इतके लिटर रक्त आहे, मग या 2-3 थेंबाच्या विषानं काय होईल असा जर एखाद्याने विचार केला तर माऊली सावध करतायत, जैसा का विषाचा लेशू, घेतली या बहु असू. घेतल्यानंतर किंवा शरीरात आल्यानंतर बहु असू. बहु म्हणजे खूप खूप जागेवर तो पसरतो, त्याची व्याप्ती वाढते. आणि त्याची व्याप्ती जशी जशी वाढेल, जर तुम्ही म्हणाल रक्त एवढं मोठं आहे आणि 3-4 थेंबाच्या विषाला रक्त संपू शकणार नाही, नाही, विषाची ताकदच इतकी आहे. कितीही रक्त तुमच्या शरीरात असू द्या, विष 2-3 थेंब जरी असलं तरी त्या सगळ्या शरीराला विषयुक्त करण्याची ताकद विषात असते, म्हणून तर त्याला विष म्हणतात. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया बहु असू, मग निभ्रांत करी नाशू जीवदाशी. मग संशयच नाही की त्या जीविताचा नाश निसंशय होणार आहे, खात्रीनं होणार आहे, संपणारच आहे. तो जीव, ते शरीर संपणारच आहे. ज्या शरीरातल्या रक्तात विष शिरलेलं आहे, मग ते थेंबर का असेना. शेवटी माऊली म्हणतायत बघा या श्लोकाच्या वर्णनाच्या शेवटी, तैसी विषयाची शंका, मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. अर्थात त्याप्रमाणे विषयाची सूक्ष्म वासना जरी मनात राहिली तरी संपूर्ण विचार मात्राचा ती घात करते. ज्याप्रमाणे थेंबर विष शरीरात पडलं तरी सगळं शरीर संपवतं, नासवतं, सगळं शरीर विषमय करतं, त्याप्रमाणे तैशी विषयाची शंका, मनी वसती देखा, त्याप्रमाणे विषयांबद्दलची. इथं शंका शब्दाचा अर्थ आपण व्यवहारात शंका ज्या अर्थानं वापरतो त्या अर्थानं इथं शंका शब्द आलेला नाही. नाम मात्र जरी, थोडं जरी, या अर्थानं शंका शब्द इथं आलेला आहे, त्या अर्थानं हा शब्द घ्यायचा आहे. तैसी विषयाची शंका, त्याप्रमाणे विषयाची थोडीशी जरी जागा या मनात निर्माण झाली, मनी वसती देखा, थोडी जरी या मनात विषयानं जागा घेतली की समजून घ्यायचं, घातू करी अशेखा विवेक जाता. घात करेल ती अशेखा, अशेखा म्हणजे सर्व, विवेक जाता, सगळ्या विवेक जातीचा ती नाश करेल, सगळा विवेक संपवून टाकेल. विषय मनात आले की विवेक संपतो. विवेक म्हणजे काय, योग्य काय अयोग्य काय हे दाखवणं म्हणजे विवेक. आणि विषय आवडायला लागले की अयोग्य ते योग्य वाटायला लागतं, योग्य ते अयोग्य वाटायला लागतं, योग्य अयोग्यतेच्या निर्णयाबद्दल संभ्रम निर्माण होतो. कशामुळं? विषयांमुळं. आणि म्हणून माऊली सांगताय, तैसी विषयाची शंका, मनी वसती देखा, घातू करी अशेखा
विवेक जाता. त्याप्रमाणे विषयाची शंका मनात आली की निसंशय विवेक जातेचा घात होणार. विवेकाचा घात झाला की विषयात रस निर्माण होणार. विषयात रस निर्माण व्हायला लागला की हळूहळू सगळं मन विषमय होऊन जाणार आणि तितकाच हा जीव आपल्या मूळ रूपापासून दूर जाणार, बंधनामध्ये अडकणार, मायेमध्ये अडकणार आणि म्हणून स्थित प्रज्ञतेपासून तो कोसू दूर जाणार. अशा प्रकारचं वर्णन माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या बघूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. तर उद्याच्या ओव्या आणि श्लोक. हो, एकच सेकंद. सर तुम्ही व्हिडिओ लगेच टाकता का? नाही, एकच मिनिट.